श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. ह्या राशीवरील शनी ढय्यांचा सर्वात कठीण काळ संपत आलेला आहे. येणाऱ्या काळात नवीन अडथळे संपतील, प्रगतीची दारे उघडतील. काही वेळेस माणूस इतका मेहनत करतो तरी त्याचा भाग्योदय काही होत नाही अन त्याला मनासारखं यशही मिळत नाही. अशा वेळेस तो निराश होतो. प्रत्येकाची एक रास असते आणि त्या राशीचा एक ग्रह स्वामी असतो. ग्रहाच्या हालचालीनुसार व्यक्तींच्या जीवनात यश अपयश येत असतात. अशात शनिदेव यांना कर्माचं फळ देणारे देव म्हटलं गेले. ते प्रत्येक गोष्टींचा न्याय करतात. ज्यांच्या पत्रिकेत शनी अशुभ असतो त्यांच्यावर शनीची साडेसाती आणि शनीची ढय्या असा सर्वात कठीण काळ सुरू होतो. मात्र अशात एक आनंदाची बातमी अशी की एक रास अशी आहे जिच्यावरील शनी ढय्याचा तीव्र प्रभाव आता संपत आलेला आहे. त्यांच्या आयुष्यात सुवर्णयुगाची खरी सुरुवात होणार आहे. जाणून घेऊयात शनी ढय्याची समाप्ती. या राशीसाठी सुवर्णयुगाची सुरुवात. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी एका राशीवरील शनी ढय्याचा तीव्र प्रभाव आता संपत आलेला आहे. 2026 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअर, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचा काळ अनुभवायला मिळेल. होणाऱ्या बदलांविषयी आणि शनीला प्रसन्न करण्याच्या मार्गाविषयी जाणून घेऊयात. शनी ढय्याचा सर्वात कठीण काळ संपत आलेला आहे. जर तुमची राशी सिंह असेल आणि तुम्हाला असे वाटत असेल की अडचणी कधीच संपणार नाहीत, तर आता तुम्ही सुटकेचा निश्वास टाकू शकता. ज्योतिषांच्या मते शनी ढय्यांचा सर्वात कठीण काळ संपत आलेला आहे. 2026 हे असं वर्ष असणार आहे जेव्हा अडथळे संपतील आणि प्रगतीची दारे उघडतील. दिलासा मिळणार, कामांना गती येणार. सिंह राशींसाठी शनी ढय्या 29 मार्च 2025 रोजी सुरू झालेली आहे आणि 3 जून 2027 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे कठीण काळ आता संपलेला आहे. शनीचा प्रभाव आता थोडा कमी झालेला आहे. ज्या कामामध्ये अडथळे येत होते त्यांना आता गती मिळेल. करिअरमध्ये मोठे बदल होतील. सिंह राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी असलेला तणाव आता दूर होईल. पूर्वी तुम्ही निर्णय घेण्यास कचरत करत होता, पण आता तुमचा आत्मविश्वास परत येईल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येतील. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि पदोन्नतीची वेळ जवळ आली आहे. आळसाची जागा मेहनतीने घेतली जाईल आणि रखडलेल्या प्रकल्पांना पुन्हा गती मिळेल. पैसा, मालमत्ता आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत. सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फायद्याचे आहे. जर तुम्ही वडिलोपार्जित मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेसंबंधीच्या प्रकरणाला सामोरे जात असाल तर निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. खर्च नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बचत करणे कठीण होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. सिंह राशीच्या लोकांसाठी घरातील तणावपूर्ण वातावरणात आता सकारात्मक बदल घडू लागतील. तुमच्या आई-वडिलांसोबतचे नाते सुधारेल. विशेषतः तुमच्या वडिलांचा पाठिंबा तुम्हाला मोठी आव्हाने सोडवण्यासाठी मदत करतील. समाजात तुमचा आदर वाढेल आणि लोक त्यांचा सल्ला नक्की घेतील. शनिदेवाला प्रसन्न करण्याचे सोपे मार्ग आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी शनी ढय्या अजून पूर्णपणे संपलेली नाही.
हे वर्ष आणखी चांगले करण्यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही गोष्टींचा समावेश करू शकता. शनिवारी काळे हरभरे, काळे कापड किंवा तीळ दान करा. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान चालिसाचे पठण करा, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि हनुमान यांचे एक विशेष नाते आहे. तुमच्या देखरेखीखाली काम करणाऱ्यांना किंवा गरिबांना मदत करा. शनी हा न्यायाचा देव आहे. मेहनती लोकांचा आदर केल्याने जलद आणि शुभ परिणाम मिळतात. 2026 हे असे वर्ष आहे जिथे तुमच्या संयमाला फळ मिळेल. घाबरू नका, फक्त आत्मविश्वासाने आणि धैर्याने पुढे जात राहा. शनीच्या ढय्याचा क्षीण होत असलेला प्रभाव आता तुमच्या मेहनतीचे खऱ्या विजयामध्ये रूपांतर करेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.